नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टाइम अँड वर्कच्या सिरीजमध्ये आज आपण टाईप 4 बघणार आहोत. तर अधिक वेळ न घालवता आपण याला सुरुवात करू. चला बघा काय म्हणते की टाईप 4 आहे 3 व्यक्तींचे काम. बघा काय म्हणते की ए हा एक काम 12 दिवसात करतो, बी तेच काम 20 दिवसात करतो आणि सी जो आहे तो तेच काम 30 दिवसात करतो म्हणते. म्हणजे हा ए म्हणजे पहिले आपण घेतला अगोदरचे माहिती आहे तुम्हाला पर्सन, म्हणजे पहिला घेतो आपण व्यक्ती. तर व्यक्तीमध्ये आपण पाहिलं का व्यक्ती आहे आपल्या जवळ ए, बी आणि सी, 3 व्यक्ती आहे. त्याच्यानंतर मग आहे व्यक्तीच्या कामाचे दिवस. कामाचे दिवस तर लक्षात आलं आपल्याला का ए किती दिवसात काम करते तर 12 दिवसात करते, बी किती दिवसात करते तर 20 दिवसात करते आणि सी किती दिवसात करते तर 30 दिवसात करते. हे झालं. त्याच्यानंतर मग आपल्याला माहित करायचं आहे काम म्हणजे वर्क, टोटल वर्क, एकूण काम. आणि एकूण काम आहे म्हणजे यालाच आपण म्हणतो LCM म्हणजेच लसावी. मग आपल्याला माहित आहे की 12, 20 आणि 30 यांच्या असा कोणत्या आहे संख्या का ज्या या तीनही संख्येने त्या संख्येला भाग जाते, तर ती संख्या आहे 60. म्हणजे LCM आपला आला 60. किती आला 60. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 60 गुलाबजामुनचा डब्बा आहे. गुलाबजामुन एका डब्यामध्ये किती आहे 60. त्या 60 गुलाबजामुनला जर ए ला खायला दिलं तर ए खाते 12 दिवसात, बी खाते त्याला 20 दिवसात आणि सी खाते त्याला 30 दिवसात. मग प्रश्न आपल्या समोर आहे की जर या 60 गुलाबजामुनला 12 दिवसात खात असेल तर तो एका दिवशी किती खाणार. तर एका दिवशी जर तो 5 गुलाबजामुन खाईल तर 60 गुलाबजामुन तो 12 दिवसात खाणार. हा जर 60 गुलाबजामुन 20 दिवसात खाते तर एका दिवशी किती खाणार, हा 3 खाणार. म्हणजे एका दिवशी बी खाणार 3. म्हणजे 60 ला जर 20 न भाग दिला तर 3 उत्तर येते. आणि जर 60 गुलाबजामुन सी ला दिले, सी जर हा 30 दिवसात खाते तर हा किती दिवसात एका गुलाबजामुन खाणार, तर हा खाणार 2. म्हणजे 30 ने जर 60 ला जर भाग दिला तर उत्तर येते 2. तर लक्षात आलं की ए ची एका दिवसाची क्षमता आहे 5, बी ची एका दिवसाची क्षमता आहे 3 आणि सी ची एका दिवसाची क्षमता आहे 2. आता गणित आलं आपलं पुढं. मग काय म्हणते की जर ए ने 3 दिवस काम केले व तो काम सोडून गेला. ए ने किती दिवस काम केलं म्हणते 3. ए एका दिवशी किती गुलाबजामुन खाते 5. त्याने किती खाल्ले 3. म्हणजे त्याने 15 गुलाबजामुन खाल्ले. ए ने किती गुलाबजामुन खाल्ले 15. त्यानंतर बी ने 8 दिवस काम केले व तोही काम सोडून गेला. बी ने 8 दिवस, बी एका दिवशी किती खाते 3 आणि त्यांना 8 दिवस केले म्हणते. म्हणजे 8 त्रिक 24. म्हणजे याने खाल्ले या 60 गुलाबजामुनच्या डब्यापैकी 15 गुलाबजामुन, याने खाल्ले 24 गुलाबजामुन. आता जेवढेही काही उरलेले असेल ते खायचे आहे कोणाला, सी ला. म्हणून आपल्याला पाहायचं आहे 15 आणि 24 गेले तर 15 अधिक 24 किती आले, हे आले 9 आणि हे किती आले 3. म्हणजे 39 गुलाबजामुन खाण्यात आले 60 पैकी. किती 39. मग जर 60 पैकी 39 गुलाबजामुन जर खाल्ले तर लक्षात येईल 10तून 9 गेले किती उरला 1. इथं आला 1. म्हणजे काय झालं, हातचा आला 1. तर काय झाले 6तून 4 गेले किती उरले 2. म्हणजे 21 गुलाबजामुन उरले. आणि हे 21 गुलाबजामुन कोणाला खायचे आहे तर हे खायचे आहे सी ला. आणि सी एका दिवशी किती खाते 2. म्हणजे 21 भागाकारामध्ये जर 2 घेतले तर आपल्या लक्षात येईल की बेद आहे 20. बेद आहे किती 20 ना 1 आला. आणि आपण जेव्हा असा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात नेतो तर अशा पद्धतीनं त्याला न्यायचा खालून. मग हे 2 कुठं ठेवतो आपण तर 2 ठेवतो खाली. त्याच्यानंतर हा 1 आला, 1 कुठं ठेवला इथे. आणि हे 10 कुठं आले तर इथे. म्हणजे 10.1/2 दिवस लागणार आहे सी ला. 10.1/2 लागणार आहे कोणाला, सी ला. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे आलो. मग प्रश्न आहे पुन्हा तोच की ए हा एक काम 15 दिवसात करतो. बरं ठीक आहे की एक्स आहे पहिले आपल्याजवळ पर्सन म्हणजे व्यक्ती. व्यक्ती काय एक्स. म्हणजे एक्स हा एक काम करतो किती दिवसात 15 दिवसात. म्हणजे हा काय आहे वर्किंग डेज. किती दिवसात करते हा तर 15 दिवसामध्ये करते. ओके. वाय ह्या काम किती दिवसात करते तर वाय हा काम करते 25 दिवसामध्ये. ठीक आहे. आणि झेड हा तेच काम करते किती दिवसात 40 दिवसामध्ये. लक्षात आलं का. हा. मग आता आपल्या समोर प्रश्न आहे की यांचा LCM काढायचा आहे. म्हणजे काय काढायचा आहे, वर्क काढायचा आहे. ठीक आहे. वर्क म्हणजेच आपण याला म्हणतो LCM.
टोटल. मग आता या अशी कोणती संख्या आहे की ज्याला 15नेही भाग जाते, 25नेही जाते आणि 40नेही जाते, अशी कोणती संख्या आहे? तर ती संख्या आपल्याला शोधावं लागणार आहे. लक्षात आलं का? हा. मग जर नाही काढता येत तर मग आपण काय करायचं का त्याचा एलसीएम घ्यायचा. एलसीएम कसा घ्यायचा बघा, एलसीएम अशा पद्धतीने घ्यावा लागतो. हे 3 संख्या घेतल्या आपण, याच्यात घेतले 15, याच्यात घेतले 25 आणि याच्यात घेतले किती 40. मग अशी संख्या की सगळ्यांना एका संख्येनं भाग जाईल, पहिले ते बघा. जर नाही गेली तर कमीत कमी 2 संख्येला गेला पाहिजे अशी संख्या बघायची. तर 5ने भाग जाते का सर्व संख्यांना? हो सर, 5ने भाग जाते. 5 त्रिक 15, 5 5 25, 5 8 40. ठीक आहे. आता जाते का कोणत्या संख्येनं? 3 संख्या? नाही सर. काय? कारण 2 संख्या विषम आहे आणि 1 आहे समसंख्या, कोणालाच भाग जात नाही. मग ह्या सर्व संख्या काय घ्यायच्या आपण? गुणाकारामध्ये घ्यायचा. 3 गुणिला 5 गुणिला 3 गुणिला 5 गुणिला 8. हे झालं आपला एलसीएम निघण्यासाठी. मग काय झालं? मोठ्या संख्येपासून घेऊ किंवा मग कसंही करता येते आपल्याला. 3 5 15 आणि 8 5 40. मग काय? इथं आलं 0, इथं आलं 0, इथं आलं 0. 4 5 20 0, हातचे आले 2. 4 1 4, 5 6 म्हणजे याचा एलसीएम आला किती? 600. किती एलसीएम आला याचा? 600. म्हणजे 600 गुलाबजामुनचा डब्बा आहे. किती गुलाबजामुनचा डब्बा आहे? 600. तर 600 गुलाबजामुनचा डब्बा आहे. जर ए त्याला खाते तर किती दिवसात खाणार आहे? तर हे झालं इफिशियन्सी, म्हणजे यालाच म्हणतो आपण काम करण्याची क्षमता. तर 600 पैकी इथं घेतले समजा 600, तर 600 पैकीचा जर विचार केला आपण तर लक्षात येईल की 600, आता क्षमता काढावं लागणार आहे आपल्याला. तर 600 गुलाबजामुन आहे तर 15 चौक 60 म्हणजे याला लागणार आहे 40 दिवस. याला किती दिवस लागणार आहे? 40 दिवस. आणि त्याच्यानंतर मग हा आहे, आता आपल्याला याचा भाग देता येत नाही तर मग आपण काय करायचं? सरळ सरळ 25 भाग द्यायचा. कशाला? 600ला. मग देऊ आपण 600ला भाग देऊ, नाही तर मग मिनिमाइज करत आणल्यानंतर आणखी इझी जाते. मग सरळ सरळ मिनिमाइज करता येते का आपल्याला? हो सर, मिनिमाइज करता येते. म्हणजे 600 भागीला काय? इथं 25 आहे. 5 5 25. ठीक आहे ना. मग इथं किती येणार आहे? 5 1 5, 5 1 5, इथं उरला 1. ठीक आहे. 5 दुने 10 आणि इथं उरला म्हणजे 120. आणि 120 भागीला 5, 5 दुने 10, 5 चौक 20 म्हणजे याला जाणार आहे 24 भाग. याला कितीनं भाग जाणार आहे? 24 ने. आणि जर याच्या नंतर आपण विचार केला का 40चा भाग जर आपण देतो म्हटलं तर इथं लक्षात येईल की हा 0 कटला, हा 0 आणि हा 0 जर आपण काटला तर लक्षात येईल आपल्या 4 1 4, 4 1 4 उरले किती? 20. 4 5 20 म्हणजे हा देणार आहे 5. म्हणजे लक्षात आलं आपल्या की 600 गुलाबजामुनचा डब्बा आहे. हा 15 दिवसात खाते म्हणजे हा एका दिवशी 40 गुलाबजामुन खाणार. हा वाय जो आहे हा किती दिवसात खाते? तर 24 दिवसात खाणार. आणि हा जो झेड आहे हा खाणार आहे 15 दिवसात. म्हणजे एका दिवशी हा 15 गुलाबजामुन खाणार आहे. ओके, म्हणजे इथपर्यंत आपल्याला तर समजलं, इथपर्यंत सर्वांना समजलं आहे. तर आता गणित आपलं क्लिअर आहे. पुढची स्टेप आपल्याला माहित आहे काय करायचं. आता आपल्या समोर काय लक्षात आलं की झेड तेच काम 40 दिवसात. जर एक्सने 6 दिवस काम केले, एक्सने किती दिवस काम केले? 6 दिवस. तर एक्सने 6 काम केले म्हणजे 240 गुलाबजामुन खाल्ले एक्सने. ठीक आहे ना. 6 चौक 24. ठीक आहे ना. जे 240 गुलाबजामुन खाल्ले. वायने 10 दिवस खाल्ले. वायने काय खाल्ले? 10 दिवस. म्हणजे यानेही 240 गुलाबजामुन खाल्ले. आता 240 आणि 240 गुलाबजामुन किती झाले? तर 0 8 आणि 4 म्हणजे 600 गुलाबजामुन पैकी काय झाले? तर 480 गुलाबजामुन खाल्ल्या गेलेल्या. म्हणजे 0 10तून 8 गेले किती उरले? 2, हातचा आला 1 आणि इथं काय उरला? 1. म्हणजे 120 गुलाबजामुन उरले. कोणाच्या हिश्श्याला? सीच्या हिश्श्याला. लक्षात आलं का? म्हणजे झेडच्या हिश्श्याला. म्हणजे झेडला 120 गुलाबजामुन खायचे आहे आणि तो एका दिवशी किती खाते? 15. म्हणजे आपल्याला बघायचं आहे 15 8 120. म्हणजे ठीक आहे. म्हणजे आपल्या लक्षात आलं का 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 चौक 60, 15 5 75, 15 6 90, 15 7 105, 15 8 120.
म्हणजे त्याला 8 दिवस लागणार आहे काय खायला, एवढं खायसाठी. तर उरलेलं काम जे झेड आहे तो 8 दिवसात करणार. किती दिवसात करणार आहे? 8 दिवसात. त्याच्यानंतर आपल्या समोर आला आहे की ए जो आहे, तिसरं गणित बघा, त्याच पद्धतीचं आहे तिसरं गणित, की ए जो आहे हा एक काम 12 दिवसात करतो. बरं बाबा, ए किती दिवसात करते? तर 12. मग घेतले आपण पर्सन, व्यक्ती. ए आहे, दुसरा कोण आहे? बी आहे, आणि तिसरा व्यक्ती कोण आहे? तर सी आहे. ए किती दिवसात काम करते? तर वर्किंग डेज. वर्किंग डेज मध्ये जर आपण पाहिलं तर लक्षात येते ए करते 12 दिवसामध्ये, बी करते त्याला 15 दिवसामध्ये, आणि सी किती दिवसात करते? तर सी करते 24 दिवसामध्ये. ओके. त्याच्यानंतर मग आहे टोटल वर्क. टोटल वर्क म्हणजे एकूण काम, किंवा यालाच आपण म्हणतो LCM. 12, 15 आणि 24चा LCM आपल्याला काढावा लागेल. मग काय येणार आहे 12, 15 आणि 24चा LCM? तर 5 आपल्याला नाही येत, तेव्हा आपल्याला काढून घ्यायचा अशा पद्धतीनं बऱ्यापैकी. इथं लिहिले 12, इथं लिहिलं आहे 15, आणि इथं लिहिलेले आहे 24. LCMचा पहिला नियम असा आहे की सर्व संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. जर नाही जात तर कमीत कमी एका संख्येने तरी गेला, 2 संख्येला तरी गेला पाहिजे. बा आता 2ची आणि 3ची कसोटी ज्या वेळेस आपण बघतो तर लक्षात येते का इथंही 3 भाग जाते, इथंही 3 जाते, आणि इथंही 3 भाग जाते. म्हणजे तीनही संख्येला 3 भाग जाते, म्हणून आपण 3 भाग देऊन देऊ. म्हणून इथं घेतला 3, 3 चौक 12, 3 5 15, आणि 3 सका 3 8 24. ठीक आहे. अजून भाग जाते का? हो सर, भाग जाते. 4 1 4, 4 दुने 8, आणि हे झाले 5. आता या सगळ्यांचा गुणाकार काय घेतला? 3 गुणिला 4 गुणिला 1 गुणिला 5 गुणिला 2. ठीक आहे ना. 4 त्रिक 3 चौक 12, 12 1 12, 12 पंचे 60, आणि हे झाले 2. 60 दुने 120, म्हणजे इथं आला 120. म्हणजे जे वर्क आहे 120 गुलाबजामुनचा आपला डब्बा आला. ठीक आहे ना. मग आपण घेतलं तर ए जर तर 120 गुलाबजामुन खाते 12 दिवसात, तर एका दिवशी खाणार आहे तो किती? 10 गुलाबजामुन. ठीक आहे ना. त्याच्यानंतर मग आहे 15, 15 8, बरोबर ना. 15 8 120, 15 8 120, 15 9 135, 15 8 120, आणि जर 24चा विचार केला तर 24चा विचार किती येणार आहे? तर आपण घेऊया 24 पंचे 120. लक्षात आलं. मग इथं 10 झाले, इथं 8 झाले, आणि इथं आले 5. म्हणजे 120 गुलाबजामुनचा डब्बा जो आहे, 120 गुलाबजामुन ए जर 12 दिवसात खाते तर तो एका दिवशी खाणार 10. 120 गुलाबजामुन जर 15 दिवसात बी खाते तो एका दिवशी खाणार 8, आणि 120 गुलाबजामुन जर सी 24 दिवसात खाते तर हा खाणार किती? 5. मग काय म्हटलेलं आहे आपल्या लक्षात येईल उदाहरणामध्ये की ए ने 3 दिवस काम केले, म्हणजे ए ने 3 दिवस खाण्याचं काम केलं, म्हणजे 3, म्हणजे याने किती खाल्ले? तर 30 गुलाबजामुन खाल्ले. त्यानंतर बी ने 5 दिवस काम केले, म्हणजे बी ने 5 म्हणजे 8 पंचे 40 गुलाबजामुन याने खाल्ले. आणि उरलेलं काम जे आहे ते कोणाला करायचं आहे? सी ला करायचं आहे. तर लक्षात घ्या 30 आणि 40 किती गुलाबजामुन झाले दोघं मिळून? तर इथं येईन 0 आणि इथं येईन 7, म्हणजे 70 गुलाबजामुन खाल्लेले आहे. 120 पैकी 70 गुलाबजामुन खाल्ले गेलेले आहे. तर 120 मायनस 70 काय झालं? इथं आलं 0. 12तून 7 गेले, किती उरले? 5, म्हणजे 50 गुलाबजामुन उरले. 50 गुलाबजामुन जे आहे ते खायचे आहे कोणाला? सी ला. याची खाण्याची क्षमता आहे किती? एका दिवसाची 5, म्हणजे इथं आलं की उरलेलं काम तो 10 दिवसात पूर्ण करेल. म्हणजे त्यानं उरलेलं काम 10 दिवसामध्ये पूर्ण करणार. ओके, समजलं? ठीक. मग पुढे आलो आपण. चौथं गणित जे आहे, कपिल हा एक काम 20 दिवसात करतो. त्याच्यानंतर रवी तेच काम 30 दिवसात करतो, आणि संजय तेच काम 36 दिवसात करतो. पुन्हा घेतला आपण काय? पर्सन. पर्सन पर्सन म्हणजे काय? तर पहिला पर्सन आहे कपिल, दुसरा पर्सन कोण आहे? तर रवी, आणि तिसरा पर्सन जो आहे तो कोण आहे? तर तो आहे संजय. ओके, संजय. तर कपिल हा वर्किंग डेज. ठीक आहे, ठीक आहे. किती दिवसामध्ये? तर हा एक काम करते 20 दिवसात. ठीक आहे बाबा. रवी ते काम किती दिवसात करते? तेच काम करते 30 दिवसात. आणि हा किती दिवसात करते? संजय. संजय तेच काम करते 36 दिवसात. मग आपल्याला पाहिजे टोटल वर्क. काय पाहिजे? टोटल वर्क, किंवा वेलच म्हणतो आपण वर्क, किंवा आपण काढत असतो इथं LCM. मग तिघाचा LCM अशी संख्या शोधावं लागेल की जे काय करते
तीनही संख्येला ज्याने काय जाते भाग जाते. अशी संख्या इथं अशी संख्या ठेवा का ज्याला 20 भाग जाते, 30 भाग जाते आणि 36 भाग जाते. मग आपल्याला तर काढता येत नाही, डायरेक्ट नाही, मग पटकन आपण करून घेऊ. काय करून घेऊ घेतलं या ठिकाणी अशा तीनही संख्या घेऊन घेऊ. ओके, पहिल्या याच्यात घेतली 20, दुसऱ्या याच्यात घेतली 30 आणि तिसऱ्या याच्यात घेतली 36. तीनही संख्येला भाग जाते का? दोनच्या कसोटीमध्ये जर आपण पाहतो म्हटलं तर तीनही संख्येला भाग जाते. म्हणून इथं घेतला 2 भाग. इथं काय झाले 10, इथं किती आले तर इथं आले 15 आणि इथं किती आले तर 18. ठीक आहे. आता पुन्हा 2 संख्येला भाग जाते का? हो सर, भाग जाते. 5 1 5, 5 2 10, 5 3 15. इथं भाग जात नाही म्हणून इथं आले 18 जशाने तसे. मग पुन्हा जाते का? हो सर, 3 भाग जाते. 2 जशाने तसे, 3 1 3, 3 सख 18. पुन्हा भाग जाते का 2 न? हो सर, 2 ने भाग जाते. मग द्या 2 ने भाग. बे 1 बे 1 आणि बे 3 6. आता काही उरत नाही भाग द्याले म्हणून आपण घेतले सरळ सरळ. काय घेतले? 2 गुणिला 5 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 गुणिला 1 गुणिला 3. मग 5 दुने बे 5 10, 10 3 30, 30 दुने 60, 60 1 60, 60 1 60 आणि 3 180. म्हणजे 180 आहे आपला काय झाला त्याचा गुणाकार. एलसीएम आला आपला 180. म्हणजे 180चा एलसीएम आहे. मग काय झालं तर याला जर भाग दिला 20 ने तर लक्षात येईल का हा एका दिवशी 9 गुलाबजामुन खाणार कोण? कपिल. जर 30 म्हटलं तर काय होणार? हा खाणार आहे 6. आणि जर 36 म्हटलं तर 36 म्हटलं तर 5 दिवसामध्ये खाणार आहे कोण? आपला संजय. ठीक आहे. म्हणजे 180 गुलाबजामुनचा डब्बा, एका डब्यामध्ये 180 गुलाबजामुन आहे. कपिल जर ते गुलाबजामुन 20 दिवसात खाते तर एका दिवशी खाणार आहे तो 9. 180ला 20 न भाग दिला तर 30 न भाग दिला तर हा खाणार आहे किती? 6 एका दिवशी. अशा पद्धतीनं ते होणार आहे. मग आता आपण पाहिलं की जर कपिलने 5 दिवस काम केले, कपिलने किती दिवस काम केलं? 5. म्हणजे 9 5 45, 45 गुलाबजामुन खाल्ले 180 पैकी. त्याच्यानंतर मग काय केलं? रवीने 5 दिवस खाल्ले. म्हणजे रवी किती खाते एका दिवशी? 6. म्हणून याने पण किती दिवस खाल्ले? 5. 6 5 30. म्हणजे एवढे गुलाबजामुन खाल्ले गेलेले आहे. इथं आहे 5 आणि इथं आहे किती? 7. म्हणजे 75 गुलाबजामुन खाल्ले गेले. म्हणजे 180 मधले जर 75 गुलाबजामुन खाल्ले तर 10तून 5 गेले, 5 राहिले, हातचा आला 1 0 आणि इथं उरला 1. म्हणजे 105 गुलाबजामुन खायचे आहे कोणाला? संजयला. एका दिवशी संजय खाते किती? 5 गुलाबजामुन. म्हणून आपण पाहिलं की 105 भागाकारामध्ये 5. 5 दुने 10, 0 0 हे वरचे 5 खाली घेतले म्हणजे 5 1 5. म्हणजे 21 दिवस लागणार आहे त्याला संपूर्ण खतम करायला. ओके, तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला 4 गणित समजून सांगितले. आता 5वं गणित जे आहे ते त्याचं उत्तर तुम्ही काढा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, ठीक आहे. 5वं गणित नाही, आता डायरेक्ट 5वाच टाईप लागला. नशीब चांगलं आहे तुमचं. ठीक आहे, तर आपण 5वा टाईप जो आहे ते नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. ओके, ठीक.